आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी तुमचं आयुष्य बदलू शकते. शेतकरी मित्र योजना. गावातच रहा, गावातच कमवा आणि शेतकऱ्यांचा आधार व्हा. आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे या योजनेची A to Z माहिती. पात्रता, मानधन, अर्ज प्रक्रिया सगळं एकाच ठिकाणी. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आधी एक कठोर सत्य सांगतो. महाराष्ट्रातील लाखो ग्रामीण तरुण आज या 3 समस्यांनी त्रस्त आहेत. पहिली, गावात रोजगार नाही. शेताची कामं आहेत पण वर्षभर पुरेल असं उत्पन्न नाही. दुसरी, शहरात जाणं शक्य नाही. घरची जबाबदारी आहे, आईवडिलांना सोडून जाता येत नाही आणि शहरातला खर्चही परवडत नाही. तिसरी, शेतीवर एकट्याने अवलंबून राहणं कठीण. निसर्गाची अनिश्चितता, वाढता खर्च आणि घटणारं उत्पन्न हे सगळं एकट्याने सहन करणं जड झालंय. पण आता या 3ही समस्यांवर एकच उत्तर आलंय: शेतकरी मित्र योजना. मित्रांनो, पुण्यात आयोजित एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक शेतकरी मित्र नियुक्त केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या गावातला एक तरुण जो शेतकऱ्यांसाठी थेट काम करेल. शेतकऱ्यांना माहिती द्यायला आता दूर जावं लागणार नाही. मदत येईल थेट त्यांच्या दारापर्यंत. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान आणि तरुणांसाठी सुवर्णसंधी. आता समजून घेऊया शेतकरी मित्र म्हणजे नक्की काय. हे आहे एक त्रिकोणी कनेक्शन. मध्यभागी आहे शेतकरी मित्र म्हणजे तुम्ही. डाव्या बाजूला आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन फवारणी, स्मार्ट शेती, नवे बियाणे या सगळ्याची माहिती तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार. उजव्या बाजूला शेतीचा सल्ला, कोणतं पीक कधी घ्यायचं, खत कसं वापरायचं हे मार्गदर्शन करणार. खाली सरकारी योजना माहिती, PM किसान, फसल विमा, कर्जमाफी या सगळ्या योजना सोप्या भाषेत सांगणार. मित्रांनो, आता एक आकडा सांगतो जो तुम्हाला थक्क करेल. 11,587. हो, 11,587 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार आहे पहिल्याच टप्प्यात. महाराष्ट्राच्या नकाशावर बघा. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात ही संधी पोहोचणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील 11,587 तरुणांना थेट रोजगार आपल्या गावात, आपल्या मातीत. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट. ही योजना आत्मा योजनेच्या अंतर्गत राबवली जाणार आहे. आत्मा म्हणजे ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी. कृषी विभागाची एक सशक्त यंत्रणा जी आधीपासूनच राज्यात काम करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी, निवड प्रक्रिया होणार जिल्हा स्तरावर. म्हणजे पुण्याला जायची गरज नाही, मुंबईला जायची गरज नाही. तुमच्या जिल्ह्यातच, तुमच्या घराजवळच सगळं होईल. हे आहे खऱ्या अर्थाने गावासाठी गावातच. मित्रांनो, वेळ कमी आहे, लक्ष द्या. सरकारचा विचार आहे की ही योजना सुरू होणार 1 जून 2026 पासून. म्हणजे आत्तापासून फक्त काही दिवस उरलेत. तयारी करा. आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवा, पात्रता तपासा आणि GR निघाल्याबरोबर लगेच अर्ज करा. जे तयार असतील त्यांनाच संधी मिळेल. तयारी आत्ताच करा. आता बघूया शेतकरी मित्र म्हणून तुम्हाला नक्की काय करायचं आहे. पहिलं काम, शेतकऱ्यांना मार्गदर्शन. गावातील शेतकऱ्यांना भेटा, त्यांच्या समस्या समजून घ्या आणि योग्य उपाय सांगा. दुसरं काम, सरकारी योजना समजावणे. PM किसान, फसल विमा, कर्जमाफी या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तिसरं काम, नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार. ड्रोन, स्मार्ट सिंचन, सेंद्रिय शेती या नव्या पद्धती गावात रुजवा. चौथं काम, कृषी अधिकाऱ्यासोबत काम. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत टीम म्हणून काम करा. तुम्ही त्यांचा जमिनीवरचा हात असाल. हे सगळं काम सेवा आहे आणि त्याचं योग्य मोल पण आहे. आता सगळ्यांचा आवडता प्रश्न, पैसे किती मिळतील? 18,000 रुपये वर्षाला. आणि हे मिळणार दर 3 महिन्यांनी. 4,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात. आणि हे लक्षात ठेवा, हे मानधन आहे शेती सोडल्यावर नाही, शेती करतानाच. तुमचं शेतीचं उत्पन्न वेगळं राहील आणि वर हे मानधन. म्हणजे दुहेरी उत्पन्न, दुप्पट आनंद. आता सगळ्यात महत्त्वाचं, पात्रता तपासूया. एक चेकलिस्ट बघा. वय
40 वर्षांपेक्षा कमी. तुमचं वय 40च्या आत आहे का? हो? पुढे चला. किमान SSC किंवा HSC पास. 10वी किंवा 12वी झालीये? हो? पुढे चला. चांगले संवाद कौशल्य. लोकांशी बोलता येतं? समजावून सांगता येतं? हो? पुढे चला. सोशल मीडिया ज्ञान. व्हॉट्सॲप, फेसबुक वापरता येतं? हो? पुढे चला. समाजकार्याची आवड. गावाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा आहे? हो? तुम्ही एलिजिबल आहात. सगळे चेकमार्क हिरवे झाले? मग ही संधी तुमचीच आहे. महिला मित्रांनो, हा भाग फक्त तुमच्यासाठी. सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकूण 11,587 जागांपैकी 30% जागा फक्त महिलांसाठी राखीव. म्हणजे सुमारे 3,500पेक्षा जास्त जागा फक्त तुमच्यासाठी. महाराष्ट्राची शेती महिलांनी सांभाळली आहे आणि आता सरकारने त्यांना योग्य सन्मान दिला आहे. गावातल्या महिलांनो, ही संधी तुमचीच आहे, ती सोडू नका. निवडीत कोणाला जास्त प्राधान्य मिळेल हे पण जाणून घेऊया. अनुभवी शेतकरी, ज्यांनी शेती प्रत्यक्ष केली आहे त्यांना जास्त मार्क्स. प्रयोगशील तरुण, नवीन पद्धती वापरलेल्या, प्रयोग केलेल्या तरुणांना प्राधान्य. तंत्रज्ञान स्वीकारणारे, स्मार्टफोन, इंटरनेट वापरणाऱ्यांना झुकतं माप. तुम्ही यापैकी एका प्रकारात बसत असाल तर तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, आता थोडं गंभीरपणे ऐका. हा भाग चुकवला तर नुकसान होऊ शकतं. अद्याप शासन निर्णय म्हणजेच GR आलेला नाही. घोषणा झालीये पण अधिकृत GR निघाला नाही. GR आल्यावरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल. कोणालाही पैसे देऊ नका. शेतकरी मित्र पदासाठी फॉर्म भरा, फक्त 500 रुपये द्या, असं कोणी सांगत असेल तर ते फसवणूक आहे. फक्त अधिकृत वेबसाईट बघा. महाकृषी.gov.in किंवा आत्मा योजनेची अधिकृत वेबसाईट. बाकी कुठेही विश्वास ठेवू नका. GR आल्यावरच अर्ज करा. आम्ही GR निघाल्याबरोबर व्हिडिओ टाकणार आहोत. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, एकही अपडेट चुकणार नाही. मित्रांनो, शेवटच्या आधी एक क्विक समरी. या योजनेचे फायदे 3 गटांसाठी. शेतकऱ्यांसाठी विश्वासू मार्गदर्शक मिळेल, त्यांच्या भाषेत, त्यांच्या गावात. तरुणांसाठी गावातच रोजगार मिळेल, शेती सोडायची गरज नाही. महिलांसाठी 30% राखीव संधी, महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय. एकाच योजनेत 3 गटांचा फायदा. हेच आहे शेतकरी मित्र योजनेचं खरं सामर्थ्य. मित्रांनो, व्हिडिओ बघितलात? आता एक छोटी विनंती. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य बदलू शकतो. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, शेतकरी मित्रांना पाठवा, गावातल्या महिलांना सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. कारण GR निघाल्याबरोबर, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर आम्ही सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार.